नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। आज आपण पाहत आहोत बीड जिल्हा कशा पद्धतीने पेटला आहे। आज संतोषदादा देशमुख यांची हत्या झाली। त्या हत्येसंबंधित अनेक खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, पुरावे आहेत, सिद्ध झालेत। मग त्यानंतरच प्रशासनाने मकोका लावला। मग मकोका का लावला म्हणून आज आंदोलन चालू। कुणासाठी आंदोलन चालू आहे? चला, संतोष देशमुखच्या हत्येशी वाल्मिक कराडाचा काही संबंध नाही आहे, पण समजा, पण खंडणी, हप्ते वसुली, धमक्या हे गुन्हे सिद्ध झालेले, गुन्हे दाखलेत, पुरावे। मग अशा अट्टल गुन्हेगारासाठी जर आंदोलन होत आहे, मग उद्या प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। उद्या जर अरुण गवळी असतील किंवा लॉरेन्स विसरोई असतील किंवा अन्य काही गुन्हेगार असतील जे आज शिक्षा भोगतायत, जेलमध्ये आहेत, त्यांच्याकडे कार्यकर्ते कमी नाही आहेत। जर ही घटना जर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली तर प्रशासनाला याला आवरायला खूप अवघड जाईल आणि महाराष्ट्रावर, या देशावर भीषण परिस्थिती येईल। त्यामुळे आजच आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो, गृह खातं तुमच्याकडेच आहे, कायदा आणि सुव्यवस्था कशी हाताळायची आणि कसं हे आंदोलन गप करायचं। आंदोलन मानता येत नाही, त्या गुन्हेगाराचं समर्थन, जसं मोकोकामध्ये संघटित गुन्हेगारी म्हटली जाते, त्या संघटित गुन्हेगारीचा पार्ट दुसरा चालू। हमारे आका को छोड़ो वरना हम शहर बंद कर देंगे। मग अशा पद्धतीची ही स्थिती आज बीड जिल्ह्यामध्ये निष्पन्न झालेली आहे। मग ही स्थिती जर वाढत गेली तर वेळ नाही लागणार, आज जन्मठेप असेल किंवा फाशीची शिक्षा झालेले गुन्हेगार आतमध्ये आहेत त्यांचे कार्यकर्ते, आणि त्यांना कमजोर नका समजू, कारण की एका नेत्याच्या वाढदिवसाला जेवढी पब्लिक येत नाही, जेवढे कार्यकर्ते येत नाहीत, तेवढे एका गुन्हेगाराच्या वाढदिवसाला कार्यकर्ते जमा होतात, हे तुम्ही पाहिलं असेल। त्यामुळे या कार्यकर्त्यांनी जर मनावर घेतलं आपला डॉन बाहेर काढायचा, तर पोलीस असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील, राज्यातले गृहमंत्री असतील किंवा केंद्रातले गृहमंत्री असतील किंवा नरेंद्र मोदी स्वतः असतील, ही खूप भीषण परिस्थिती होईल। माझी एकच विनंती आहे, शिक्षा, न्याय, कायदा देणार आहे। पुरावे सिद्ध झाल्याच्या नंतरच गुन्हेगार सिद्ध होणार आहे। मग तपास चालू आहे, यंत्रणा चालू आहे, होऊ द्या ना, सगळे करणार। म्हणजे मी जर एखाद्या मंत्र्यावर प्रेशर आणतोय म्हणून मकोका लागू होतो का? काही पुरावे लागते। असं कोणी पण एक संघटन उभं करीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खून करणारे, खुनी आहेत, चालेल का? नाही चालू शकत, कारण की त्यासाठी लागतात पुरावे। मग पुराव्याच्याच आधारे संतोष देशमुखच्या हत्यामध्ये जे निष्पन्न झालं त्याच्या आधारेच मकोका लावण्यात आलेला आहे आणि पुढीलही तपास आणखीन चालू आहे। करू द्या ना तपास, येऊ द्या ना, म्हणजे तुम्हाला तुमचा आणखीन एक कोणी त्याच्यामध्ये अडकतोय का मोठा, ही भीती आहे म्हणून हे चालू आहे। पण जर आणखीनही मोठा कोणी त्याच्यामध्ये असेल त्याला ही शिक्षा झाली पाहिजे आणि कायदा काय आहे हे सर्वसामान्याला कळालं पाहिजे। कायद्यावरला तर विश्वास सर्वसामान्याचा आधीच उठलेला आहे, पण कमीत कमी आता तरी त्याला न्याय भेटू द्या। कशा पद्धतीने त्याची क्रूर हत्या झाली, ही एक मानव ज्याच्यामध्ये हृदय आहे ना, त्या माणसाला त्याची हळहळ झालेली आहे। कशा पद्धतीने त्याचा खून केला आहे। अरे तुम्ही औरंगजेबाच्या अवलादीच्या पुढे गेले, तुमचा डीएनए औरंगजेबाचा आहे का? कारण की त्या डीएनएचेच लोक तसं करू शकतात, ज्याच्यामध्ये माणसाचं रक्त आहे आणि ज्याने आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे, तो माणूस असं करू शकत नाही। तुम्ही निश्चित औरंगजेबाचेच पैदाशी असताल आणि औरंगजेबाचाच डीएनए तुमच्यामध्ये असेल, त्यावेळेसच तुमच्यावर एवढी क्रूरता तुमच्यामध्ये भिनली।
लाज वाटली पाहिजे. आपण कशा पद्धतीने असल तुमच्या हप्त्यामध्ये तो आडवा येत असेल, पण त्याने त्याच्या गावाचं हित जाणलं होतं. जर तशा पद्धतीची कंपनी आपल्या परिसरात असेल, तसा एक नेता प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजे, जेणेकरून तिथल्या तरुणांना रोजगार मिळेल. ही तळमळ त्या संतोष भैयाची होती. काय गुन्हा केला त्यांनी? त्याच्या गावातल्या माणसाला दमदाटी करणाऱ्याला चोप दिला तर? अरे त्यांनी त्याच्या गावाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही तुमच्या पैशासाठी त्याचा बळी घेतला. आणि वाल्मिक कराड, तो तर त्याच्यामध्ये आहेच आहे. त्याच्या मुलाच्या नावावर गुन्हे दाखल, पिस्तूल लावून खंडणी वसूल करतो. मग त्या आईला तरी लाज वाटली पाहिजे ना. वाल्मिक कराडच्या आईला तर वाटतच नाहीये की माझा मुलगा गुन्हेगार आहे, गुन्हे आहे म्हणून. ती सुद्धा तिथं आंदोलनामध्ये बसली. त्याचा मुलगा पण. मग असं गुन्हेगारी पर्व जर तुम्ही पाळत असाल, आहेत ना गुन्हे, आहेत ना, गुन्हा कोणीच टाकू शकत नाही ना तुमच्यावर, त्याचा पुरावा असेल ना. खंडणी वसूल करताय, हप्ते मागताय, धमक्या देताय, हे तर सिद्ध झालेलंच आहे. राहिली गोष्ट संतोष अण्णा देशमुखच्या हत्येशी संबंध, तर ती सगळी गँगच तुमच्या नेतृत्वात काम करत होती. आणखीन काय मोठा पुरावा पाहिजे? माझं एवढंच, पोलीस यंत्रणा असेल, SIT असेल, न्यायमूर्ती असतील किंवा राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांना एकच विनंती आहे, अशा गुन्हेगारांना कठोर शासन करा, जेणेकरून महाराष्ट्रात योगीजींनी ज्या पद्धतीने कार्यप्रणाली सांभाळली, त्या पद्धतीने आम्हालाही देवेंद्रजी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. यामध्ये आपण हिंदुत्व म्हणतो आणि असे हरामखोर लोक एका हिंदुत्वाचाच बळी घेतात. मग कसलं काय समजायचं याच्यामध्ये? आज हिंदुत्वासाठी सुद्धा संतोष भैया भाजपचाच कार्यकर्ता होता. ही सुद्धा जाणीव देवेंद्रजी आपण ठेवा. तो आपल्या पक्षाचा आहे आणि त्यांनी हिंदुत्वासाठी सुद्धा काम केलेलं आहे. ही सुद्धा जाणीव ठेवा. आणि त्याची कार्यप्रणाली जर चांगली नसती तर अख्खं गाव त्याच्या पाठीशी नसतं. तो जर वाईट असता तर अख्खं गाव त्याच्या पाठीशी नसतं. आज गाव मरायला तयार आहे. मग हे तरी तुम्ही बघा की काय होता संतोष देशमुख, आणि त्याला न्याय द्या. त्याची चिमुकली लेकरं आहेत, लेकरांचं शिक्षण, बिनबापाचे लेकरांचे काय हाल असतात हे जाणून घ्या. आज काय परिस्थिती त्या कुटुंबावर आहे. आज त्या मुलीचं शिक्षण आहे, तिला डॉक्टर व्हायचंय, मुलगा लहान आहे, तो पण शिकतोय, आणि त्यांचे अचानक छत्र गायब झाले. आज काही केल्याने त्या कुटुंबाचं छत्र वापस येऊ शकत नाही, पण त्यांच्या मनामध्ये जो आग आहे, त्यांच्या मनामध्ये जो तिरस्कार आहे या गुन्हेगाराबद्दलचा, ज्यावेळेस त्यांना शिक्षा होईल, शासन होईल, त्यावेळेस तो शांत होईल. आणि कुठंतरी त्यांना वाटन की माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजींकडे मागणी केली आणि त्यांनी न्याय दिला, सत्य बाजू मांडली आणि त्यांनी सत्याला विजयी केलं. अशी एक अपेक्षा त्या कुटुंबाचीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे देवेंद्रजी आपल्याकडे आहे. मग माझं एवढंच म्हणणं आहे की जर अशा पद्धतीने जर गुन्हेगाराबद्दल जर आंदोलनं किंवा बंद पुकारला जाईल, तर उद्या अरुण गवळीकर किंवा लॉरेन्स बिश्नोईकर कमी कार्यकर्ते नाहीये. जर यांच्या कार्यकर्त्यांनी जर मनावर घेतलं तर पूर्ण महाराष्ट्र बंद होईल आणि त्यांना सोडण्याची मागणी करण्यात येईल. हे असं होत आहे जशा पद्धतीने एका चित्रपटामध्ये एक मॉब करून माहोल जमा केला जातोय आणि त्या गुन्हेगाराला रिलीज करण्याची मागणी करण्यात येते, तशा पद्धतीने हे कारस्थान चालू आहे. हे तुम्ही थोडं समजून घ्या. आणि पुढची जी भीषण परिस्थिती आहे ती न येण्यासाठी हे आंदोलन आत्ताच ठेचा आणि त्याचा खात्मा करा आणि योग्य गुन्हेगाराला शिक्षा द्या आणि सर्वांना तातडीची फाशी. जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत
हे वातावरण शांत होऊ शकत नाही आणि असे संघटित गुन्हे थांबू शकत नाही. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे पूर्ण देशातले मुख्यमंत्री असते, आज पहा तुम्ही योगीजींनी काय गुन्हेगारी होती बिहारची, यूपीची, त्यांनी कशा पद्धतीने हँडल केलं. करा धडाधड गोळ्या हे करा. असे कठोर गुन्हेगार असतील एन्काउंटर करा, तुमचा अभिमान सर्वसामान्याला वाटेल. काही जण म्हणतील मुख्यमंत्र्यांनी कारस्थान केलं किंवा काय केलं, पण सर्वसामान्य जो पण नागरिक न्याय मागतोय त्या नागरिकाला एकच वाटेल की हे रिअल हिरो आहे, आमचा मुख्यमंत्री रिअल हिरो आहे, त्याचा निर्णय योग्य आहे. आणि ज्यावेळेस खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जशा पद्धतीने तुम्ही ह्या गुन्हेगारांचा थडा अधिकाऱ्याच्या मार्फत लावला ते कौतुकास्पद आहे. तुमचा अभिमान वाटतो. गृह खातं तुमच्याकडे आहे. आम्हाला आधी वाटायचं एकनाथजी शिंदे साहेबाकडे गृह खातं असावं, पण आज वाटतं तुमच्याकडे गृह खातं आहे म्हणून एवढा थडा लागलाय. आणि ही पण एक अपेक्षा आहे की हे थांबलं पाहिजे, हे आंदोलनं असे झाले नाही पाहिजे. अरे तुम्ही कोणाच्या समर्थनात आंदोलन करायला? गुन्हेगाराच्या, एका टोळीच्या? अरे सिद्ध झालेले गुन्हे तर काही आहेतच ना त्याच्यावर. 17-18 गुन्हे दाखल त्याच्यावर, जास्त असतील पण मला एवढं माहीत नाही, पण जास्त गुन्हे असतील. खंडणीचे तर सिद्ध झालेले, स्वतः त्या पवनचक्कीच्या मॅनेजरनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्या लोकांना धमक्या. मग अशाने खेड्यापाड्यामध्ये उद्योग येतील का? रोजगार भेटतील का? आज बीड जिल्ह्याचं जर वाटोळं जर झालं असेल आणि तिथं प्रकल्प जर नसते आले तर ह्या लोकांमुळे, ह्यांच्या हत्तेखोरीमुळे, ह्यांच्या खंडणीबाजीमुळं. नाहीतर त्या बीड जिल्ह्याचं सुद्धा सोनं झालं असतं आणि तिथं सुद्धा औद्योगिक वसाहत निर्माण झाली असते आणि बीडच्या कुठल्याही ग्रामीण भागातल्या मुलाला पुणे, मुंबई किंवा औरंगाबाद, संभाजीनगरसारख्या ठिकाणी जायची गरज नाही पडली असते. आज ही स्थिती थांबली पाहिजे आणि गुन्हेगारीला जर आळा घालायचा असेल तर हे असे गुंड, खुनी ठेचले पाहिजे, तरच हे थांबल. जय जिजाऊ, जय श्रीराम.